भारताचे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले साहेब हे नुकतेच बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये 8 दिवस त्या ठिकाणी दौरा केला आणि तो 8 दिवसाचा दौरा नुकताच काल आटपून आज त्यांचं सकाळी नागपूर नगरीत आगमन झालं आणि विविध शासकीय योजनेच्या संदर्भात त्यांची आता नुकतीच बैठक या ठिकाणी संपन्न झाली। आजच्या या पत्रकार परिषदेला ते निवेदन करण्यापूर्वी आजच्या या पत्रकार परिषदेला 4-5 दिवस भारतापासून अमेरिकेमध्ये फारच होतो तिथून मी डायरेक्ट आलेलो आहे नागपूर। तर नागपूर हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे। तर आज या ठिकाणी बऱ्याच दिवसांनंतर येण्याची संधी मिळाली आणि पत्रकारांची हितगुज करण्याची आपली भूमिका सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राहिलेली आहे। एक तर अमेरिकेमध्ये मला युनायटेड नेशनच्या कार्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। माईक चालू आहे। अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला युनायटेड नेशनच्या ऑफिसमध्ये मला बोलवण्यात आलं होतं आणि परमनंट मिशन ऑफ इंडिया ही एक भारत सरकारची संस्था आहे। संस्था म्हणण्यापेक्षा ते एक डिपार्टमेंट आहे आणि युनायटेड नेशनचं सगळं काम बघणारी ती संस्था आहे। म्हणजे अमेरिकेमध्येच ते ऑफिस आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता 14 एप्रिलचा आणि त्या कार्यक्रमाला मला बोलावलेलं होतं। त्यानंतर जी इंडियन कौन्सिलेट आहे त्या ठिकाणी मला बोलावलं होतं आणि त्या ठिकाणच्या काही आंबेडकराईट लोकांनी एक जयंतीचा समारोह ठेवला होता, त्या ठिकाणी मला बोलावलं होतं आणि पंजाबच्या लोकांचा एक कार्यक्रम होता वैशाखीचा, त्याला मला बोलावलं होतं। त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पहिल्यांदाच 14 एप्रिलला प्रत्येक वर्षी मी भारतामध्ये असायचो। 14 एप्रिलला प्रत्येक वर्षाला पार्लमेंटमध्ये असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, अनेक मंत्री, अनेक खासदार असे त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि तो कार्यक्रम सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं तो होतो। त्यामुळे प्रत्येक वर्षाला मी त्या ठिकाणी उपस्थित राहत होतो आणि त्यानंतर मी 14 एप्रिलला मुंबईमध्ये येऊन चैत्यभूमीला मी अभिवादन करत होतो। पण या वेळेला पहिल्यांदाच मी 14 एप्रिलला अमेरिकेमध्ये गेलो आणि अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते 1913ला, त्यावेळेला कोलंबिया विद्यापीठामध्ये लेमन लायब्ररी आहे, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे। तर त्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे। त्याच्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो। 2000 मध्ये 25 वर्षापूर्वी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन किंवा अनावरण झालं होतं आणि त्यावेळेला मी अमेरिकेमध्ये माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत होतो। ज्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो त्या वेळेला मी लेमन लायब्ररीमध्ये जातो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करतो। त्यामुळे अमेरिकेमध्ये काही लोकांची मागणी अशी आहे की एखादं म्युझियम हे न्यूयॉर्कमध्ये असावं बाबासाहेबांचं। ज्या पद्धतीनं लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी आपण स्मारक केलेलं आहे, त्या ठिकाणी एक म्युझियम केलेलं आहे, बाबासाहेब जिथं राहत होते त्या ठिकाणी। तर अमेरिकेतल्या लोकांची मागणी आहे की एखादं त्या ठिकाणी मेमोरियल बाबासाहेबांचं असावं न्यूयॉर्कमध्ये। त्यासाठी मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना भेटणार आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
त्यांना भेटणार आहे. आणि ज्या पद्धतीनं लंडनचं घर राज्य महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं आणि तिथं स्मारक बनवलं, त्याच धर्तीवर अमेरिकेमध्येही तसं स्मारक करावं, चांगलं स्मारक करावं अशी सगळ्यांची मागणी आहे. त्यासाठी मी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि अमेरिकेमधल्या लोकांची त्या ठिकाणी अशी इच्छा आहे. आणि अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षाला 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात. आणि त्यामध्ये दलित स्टुडंटची सुद्धा संख्या मोठी आहे. पण सर्व विद्यार्थी 3 लाखापेक्षा जास्त अमेरिकेमध्ये असतात. तर असे अमेरिका हे जसं फार मोठं असं राष्ट्र आहे. आणि त्या ठिकाणी आता रिपब्लिकन पार्टीची सत्ता आलेली आहे. इथे रिपब्लिकन पार्टीची सत्ता आहे, म्हणजे आम्ही सत्तेमध्ये आहोत इथे. तर ठीक आहे. तर आता त्या ठिकाणी तर आपण जाऊन आलेलो आहोत. आणि सध्या महाबोधी महाविहाराचा एक विषय सध्या सर्व देशभरामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये किंवा सर्व महाराष्ट्रभर या विषयावर आंदोलन चालू आहे. आणि जवळजवळ 17 दिवसापासून या ठिकाणी 100 बौद्ध भिक्खू जे आहे हे बोधगया या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. मध्यंतरी मी ते 3 दिवस या ठिकाणी जाऊन आलो. आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट मी त्या ठिकाणी घेतलेली आहे, नितीश कुमार यांची. त्यानंतर आपले जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांशी मी बोललेलो आहे. आणि हा जो महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्या अशी बौद्ध अनुयायांची, बौद्ध भिक्खूंची मागणी देशभरातल्या बौद्ध समाजाची आहे. तर त्यामध्ये 1949चा म्हणजे 26 जानेवारी 1950ला घटना लागू झाली. त्याच्या अगोदर जी बिहारची असेंब्ली होती त्या असेंब्लीमध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे. आणि तो कायदा असा आहे की महाबोधी महाविहार जे आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, तो बोधिवृक्ष आज त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्या बाजूलाच मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर मागणी अशी आहे की त्यामध्ये जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये 4 लोक बुद्धिस्ट, 4 लोक हिंदू आणि कलेक्टर जर हिंदू असतील तर त्याचे चेअरमन, अशा पद्धतीचा कायदा आहे. तर त्यामध्ये मागणी अशी आहे की 8चे 8 मेंबर जे आहेत ते बौद्ध असावे. तर बौद्ध मेंबर जर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन यांच्या ट्रस्टीमध्ये जर नाही तर मग आमच्या बुद्ध समाजाच्या त्या ट्रस्टमध्ये हिंदू समाजाचे लोक नको. याचा आमचा हिंदू समाजाला विरोध नाही, परंतु ट्रस्ट हा सर्व बौद्धांचाच असावा. आणि कलेक्टर हिंदू असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, बुद्धिस्ट असेल, कोणी असेल, तो त्याचा चेअरमन अशा पद्धतीची अमेंडमेंट ही त्या कायद्यामध्ये करावी. आणि सर्व 8चे 8 मेंबर हे बौद्ध असावे. या मागणीसाठी भंते महासवीर सुरेश ससाई यांनी 1992 मध्ये आंदोलन सुरू केलं होतं. आणि अनेक वेळेला या विषयावर आंदोलन झालेलं आहे. पहिल्यांदाच हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन देशभरामध्ये होतंय. आणि त्यासाठी आपला प्रयत्न आहे की ते महाबोधी विहार जे आहे हे आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची आपली सूचना आहे, मागणी आहे. दुसरा विषय आहे तो आता ज्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे. आता ते एकत्र येतील का नाही मला वाटत नाही आहे, पण ते एकत्र यावेत असे अनेक लोकांची इच्छा आहे. म्हणजे ते त्यांनी यायचं असेल तर जरूर एकत्र यावे, पण एकत्र आले तर कायमच एकत्र राहावे. त्यामुळं त्यांनी एकत्र राहावं. आणि जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल. कारण राज ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या आघाडीमध्ये घेणार नाही.
आणि जरी ते एकत्र आले तरी आमच्या महायुतीला काही त्याचा तोटा अजिबात नाही. ते दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. दोघा भावांनी एकत्र राहावं अशी आमची इच्छा आहे. आता ते दोघे एकत्र आलेले आहे, पण प्रकाश आंबेडकर आणि मी कधी एकत्र येणार काय मला माहित नाही आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र आलं पाहिजे. तर ते दोन भाऊ एकत्र येत आहेत तर आमच्या आरपीआयच्या सगळ्या भावांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे. आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या चर्चा होत असतात आणि चर्चा जरी झाल्याही तरी सध्या मराठीच्या मुद्द्यावर सगळे एकत्र येत आहेत. पण हिंदी भाषा जी आहे ती आपण मराठी शाळेमध्ये हिंदी भाषा लागू केलेली आहे. इंग्लिश पण भाषा आहे. त्यामुळं मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी चांगलं आलं पाहिजे. ती राष्ट्रभाषा आहे आणि जर त्यांना जगाशी कॉम्पिटिशन करायचं असेल, चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या असतील तर इंग्लिश चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे इंग्लिशचा विषय त्यामध्ये आहे. तर आता हिंदीचा विषय आल्यानंतर काही लोकांचा विरोध आहे. तर मला असं वाटतं की राष्ट्रभाषेला विरोध करणं योग्य नाही. तामिळनाडू सारख्या राज्यातून त्याला मोठा विरोध होतो आहे, पण महाराष्ट्रातून असा विरोध होणं योग्य नाही. आणि माननीय राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहे ते मुंबईमध्ये मराठी बोललंच पाहिजे, बँकेमध्ये मराठीचा कारभार असला पाहिजे, अशा पद्धतीची चुकीच्या भूमिका घेऊन ते महाराष्ट्राची इकॉनॉमी कोलॅप्स करण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक बँकांची हेड ऑफिसेस ही मुंबईमध्ये आहे आणि त्या सगळ्या बँकांमध्ये मराठीमध्ये कारभार करा हा हास्यास्पद अशा पद्धतीची मागणी आहे. बोर्ड मराठीत लावली पाहिजे ते ठीक आहे, पण बँकांचा कारभार जो आहे तो सगळा कारभार मराठीमध्ये होणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीला आमचा विरोध आहे. आणि मराठी आम्ही सुद्धा मराठीवर आमचं प्रेम आहे. मराठी राजभाषा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दर्जा दिलेला आहे आणि मराठी तर आमची मायबोली आहेच आहे. पण हिंदीला विरोध करणं हे अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं मला असं वाटतं की भारताशी आपलं महाराष्ट्राचं नातं आहे. भारत देशाचे आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी करू नये. आणि हिंदी भाषा जी आहे ती आपली भाषा आहे, आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळं मराठी तर आपण मराठीवर आमचं सगळ्यात जास्त 99% प्रेम आहेच आहे. पण राष्ट्रभाषा म्हणून आपण हिंदीकडे पाहिलं पाहिजे असं आपलं मत आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या राज ठाकरेंच्या भूमिकेशी आपला विरोध आहे. अनेक वेळेला व्हिडिओ काढतात, एखाद्या माणसाला दादागिरी करतात आणि तू मराठी बोल, तू मराठी बोल. ठीक आहे, त्यांनी मराठी बोलायला शिकायला काही हरकत नाही आहे. त्यांनी शिकावं ही त्यांची मागणी रास्त आहे. आणि आताच WCL चे पांडे नावाचे अधिकारी आमच्या मिटिंगमध्ये होते, तर मी त्यांना विचारत होतो की तुम्ही मराठी बोलताय का? तू मराठी बोलतोय मी. मग मराठी बोलतोय पण नाव काय तुमचं? तर माझं नाव पांडे आहे. मग पांडे तर कुठले तुम्ही, मूळ कुठले? मी युपीचा आहे. पण आता इथं ते राहिलेले असल्यामुळे त्यांना मराठी येतेच आहे. त्यामुळे अनेक वर्ष जिथं राहिलेले त्यांना मराठी येतंय. पण बँकेमध्ये अधिकारी सारखे बदलत असतात. सगळ्या देशातले अधिकारी इकडून तिकडे बदल होत असतात. महाराष्ट्रातले अनेक अधिकारी बाहेरच्या अनेक राज्यामध्ये आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं की मराठी शिकली पाहिजे, बोललं पाहिजे, या मताशी आम्ही सहमत आहोत. त्याला राज ठाकरेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे. परंतु दादागिरी करून लोकांना त्रास देणं ही भाषा योग्य नाही आहे. त्यामुळं त्याच्यावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी थोडं लक्ष द्यावं. अशी दादागिरी करणाऱ्यांना माफ करता कामा नये. आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीची फूट पाडणं ही बाब अत्यंत अयोग्य आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने अशा फुटीरतावाद्यांच्या विरोधामध्ये ऍक्शन घेतली पाहिजे अशी आपली मागणी आहे. आपण आता बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये आपल्याला या ठिकाणी
महानगरपालिकेमध्ये बॅकलॉगच्या संबंधामध्ये माहिती घेतली मी. त्यामध्ये ती माहिती मिळाली की 17,981 मंजूर पदं आहे. त्यामधली 9,467 पदं भरलेली आहे. आणि बॅकलॉग जो आहे तो शेड्यूल कास्टचा 199 आहे, एसटीचा 63 आहे आणि ओबीसीचा 296 आहे. तर हा एकदम कमी आहे असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं या तिन्हीचा बॅकलॉग आणि दिव्यांग जनाचा बॅकलॉग जो आहे तो पूर्ण भरला पाहिजे. एक गोष्ट नागपूर महानगरपालिकेमध्ये चांगली आहे की इथं 6,893 हे टोटल सफाई मजूर आहे, ते परमनंट आहे. नाही, 6,893 टोटल सफाई मजूर आहे. त्यामध्ये 3,782 परमनंट आहे आणि 3,111 त्यांना 22,000 रुपये पगार मिळतो. आणि यांना परमनंट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला अर्बन डेव्हलपमेंटकडे. तर त्या प्रस्ताव लवकर मंजूर झाला की सगळे लोक परमनंट होतील. आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धत नाही. अनेक महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवरती सगळे सफाई मंजूर असतात. नागपूर महानगरपालिकेची पद्धत चांगली आहे. जनधन योजनेचे अकाउंट देशभरामध्ये 51 कोटी आहे टोटल. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 14,04,022 एवढे अकाउंट आहे. मुद्रा योजनेचं जे कर्ज आहे ते जवळजवळ नागपूर जिल्ह्यामध्ये 3,20,803 एवढ्या लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे. जी उज्ज्वला योजना आहे गॅस सिलेंडरची, 1,00,000 मुद्रा योजनेचे देशामध्ये 56 करोड लोकांना त्याचा लोन मिळालेलं आहे. परंतु याच्यामध्ये मी सांगितले 3,20,803 एवढं नागपूर जिल्ह्यामध्ये लोकांना मिळालेलं आहे. आणि आपली आवाज येत नाही का? सांगा ना. नाही, माईक लांब आहे, मी त्याच्यावर. तर आपल्याला सांगत होतो की जनधन योजनेचे अकाउंट हे देशामध्ये 51 कोटीपेक्षा जास्त उघडण्यात आलेले आहे. आणि या बैठकीमध्ये माहिती मिळाली नागपूरची, त्यामध्ये 14,04,022 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत. जे मुद्रा योजना आहे त्या मुद्रा योजनेचं गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 56 कोटी लोकांना कर्ज मिळालेलं आहे. 50,000 पासून 10 लाखापर्यंत. आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की या योजनेमध्ये 20 लाखापर्यंत लोन मिळेल. तर हे मुद्रा योजनेचं 56 कोटी लोकांना देशात लोन मिळालेलं आहे. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 3,20,803 एवढ्या लोकांना लोन मिळालेलं आहे. उज्ज्वला योजना जी गॅस सिलेंडरची आहे त्याच्यामध्ये 11 कोटीपर्यंत लोकांना देशामध्ये लोन मिळाले, आपलं गॅस सिलेंडर मिळालेलं आहे फ्रीमध्ये. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 1,21,809 एवढ्या लोकांना तो गॅस सिलेंडर मिळालेला आहे. त्यानंतर आपली जी आवास योजना आहे त्या आवास योजनेमध्ये जवळजवळ 54,000 लोकांना या आवास योजनेच्या संबंधात लोन मिळालेलं आहे आणि ते घरांचं काम सुरू आहे. त्यानंतर आपल्या नागपूर डिव्हिजनमध्ये माहिती घेतली मी स्कॉलरशिपची, तर या जवळजवळ 66,125 एवढे विद्यार्थी आपले सगळ्या डिव्हिजनमध्ये आहेत पोस्ट मॅट्रिकचे. आणि पोस्ट मॅट्रिकचे नागपूर जिल्ह्यामध्ये 39,438 एवढे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी आहेत. अॅट्रॉसिटी ऍक्टचा आपण आढावा घेतला आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 हा जो कायदा पार्लमेंटने पास केला होता, तर त्यानंतर जवळजवळ 1989 ते 2025 या काळामध्ये जवळजवळ 36 वर्षाच्या काळामध्ये 8,432 एवढ्या केसेस या नागपूर डिव्हिजनमध्ये झालेले आहेत. आणि त्याच्यामधल्या 1992 ज्या आहेत त्या केसेस पेंडिंग आहेत. आणि फास्ट ट्रॅककडे या केसेस लवकर करायचे असतात.
अॅट्रॉसिटी ऍक्ट लागला की 85,000 ते 8,20,25,000 त्यांना मदत मिळते आमच्या डिपार्टमेंटची. आणि मर्डर झाला असेल तर 8,25,000 आणि एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला मुलाला नोकरी, अशा पद्धतीचा नियम आहे. त्यामुळं आतापर्यंत काय लोकांना नोकरी मिळालेली आहे, पण बाकीच्या काही लोकांचा प्रस्ताव केंद्राकडे राज्याकडे पाठवलेला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर ते आणि ज्या अॅट्रॉसिटीच्या ज्या केसेस आम्ही सांगितलं 8,432 केस आतापर्यंत. इंटरकास्ट मॅरेज माहिती घेतली तर 22-23ला 450 इंटरकास्ट मॅरेज झाली होती. त्यानंतर 23-24ला 1,404 आणि 24-25ला 781. एवढ्या लोकांनी इंटरकास्ट मॅरेज केलेले आहेत आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर हॉस्टेल म्हणजे अशी पण माहिती सगळी अधिकाऱ्यांची आपण घेतलेली आहे. आणि दिव्यांग जणांची संख्या जवळजवळ 1,13,941 एवढी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि महात्मा फुलेची माहिती घेतली तर महात्मा फुले महामंडळ जे आहे ते स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 10,75,00,159 10,75,00,159 एवढ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि ट्रायबलची संख्या या डिव्हिजनमध्ये 9.5% आहे. आणि ट्रायबलसाठी जवळजवळ 76 आश्रमशाळा आहे सरकारी. आणि त्या सरकारी आश्रमशाळेमध्ये 22,200 विद्यार्थी आहेत. आणि एनजीओच्या आश्रमशाळा जवळजवळ 131 आहेत. त्या ठिकाणी जवळजवळ 43,166 विद्यार्थी आहेत. आणि या डिव्हिजन मध्ये हॉस्टेल जे आहेत 121 आहेत गव्हर्नमेंटच्या आदिवासींची. आणि अशा एकलव्यचे 10 शाळा आहेत. नामांकन स्कूल जवळजवळ 6 आहेत. तर अशी माहिती आजच्या बैठकीत आपण घेतलेली आहे. आणि अधिकाऱ्यांनाही आपण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की जे आपले शासनाचे नियम आहेत, शासनाने दिलेले आदेश आहेत, त्याचं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि त्या पद्धतीने अनेक डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे. त्यामुळं या महाबोधी महाविहारासाठी रिपब्लिकन पक्षाने सर्व राज्यामध्ये आंदोलन केलेलं आहे. आणि आमची मागणी ही आहे. आणि लवकरच मी माननीय प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे. नितीश कुमार यांना भेटून मी आलेलोच आहे. आठवले साहेब महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सतत तुम्ही प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री बिहारचे आणि राज्यपालांना सुद्धा भेटलेले आहेत. कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळे याच्यामध्ये निर्माण होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना या संदर्भात तुम्ही भेटले काय आणि हा मुद्दा तुम्ही लावूनच धरणार आहे का? आता यावेळेस महाबोधी महाविहार मुक्त होणार आहे. आता मुद्दा लावून धरला म्हणजे मी एकदा मुद्दा घेतलाय तो लावूनच धरतो. म्हणजे मी तो मुद्दा एकदा तर सोडत नाही आहे. आपल्याला माहित आहे की नामांतराचा जो मुद्दा होता तो मुद्दा 17 वर्षापर्यंत आम्ही लढलेलो आहोत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो त्यामध्ये एवढंच म्हणणं आहे की हे इतर धर्मियांच्या ट्रस्टमध्ये जर आमचा बौद्ध प्रतिनिधी नसतो तर बौद्ध समाजाच्या बुद्ध विहारामध्ये इतर ट्रस्टी असू नयेत एवढंच आमचं म्हणणं आहे. पॉलिटिकली आमचा हिंदू समाजाला विरोध नाही, पण म्हणून ही मागणी आहे ना, आपण ही मागणी लावून धरणार आहोत. माननीय प्रधानमंत्र्यांना काही मी या विषयावर अजून बोललो नाही, पण त्यांची वेळ घेऊन त्यांना मी भेटणार आहे आणि आमच्या बौद्ध समाजाच्या भावना त्यांच्या कानावर घालणार आहोत. तसा हा विषय प्रधानमंत्र्यांच्या अखत्यारीतला नाही, हा विषय राज्याचा आहे, आपल्या बिहार राज्याचा आहे. पण तरी सुद्धा प्रधानमंत्री यांनी जर नितीश कुमार यांना सांगितलं तर विधिमंडळामध्ये कायदा होऊ शकतो. त्यामुळे तिथं भाजप आणि जेडीयूचं सरकार आहे. त्यामुळे नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेन. आठवले साहेब 12 मेला 12 लाखच्या जवळपास जे बौद्ध अनुयायी आहेत ते बौद्ध घ्यायला जात आहेत. त्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवारे जे लॉंग मार्चचे प्रणेता आहेत ते
महाबोधी महाविहार मुक्त व्हावं यासाठी गया टू पटना असे ते लॉंग मार्च काढत आहे आणि तिथे बौद्ध बांधव सर्वस्वी समाविष्ट आहे. तर तुम्ही त्यांना साथ द्याल का या लॉंग मार्चला? कारण तुम्ही मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी तुम्ही त्या लॉंग मार्च मध्ये होते, म्हणून तुम्हाला प्रश्न. हा, तर आपला जो प्रश्न आहे तो प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आमचे बौद्ध नेते आहेत, रिपब्लिकन नेते आहेत आणि त्यांनी नामांतरासाठी सुद्धा लॉंग मार्च काढलेला होता आणि नामांतर लढा यशस्वी होण्यामध्ये लॉंग मार्चचाही महत्वाचा वाटा आहे. आम्ही सर्वजण जेलमध्ये गेलो होतो, आम्ही अनेक वर्ष आंदोलन केलेलं आहे आणि नामांतर आंदोलनामध्ये जोगेंद्र कवाड यांचाही मोठा सहभाग होता. आता या आंदोलनामध्ये त्यांनी गया ते बोध गया हे नाही पटना ते नाही गया ते असं करणार. ठीक आहे, म्हणजे ते गया म्हणजे जिल्हा गया आहे आणि त्याच्या बाजूला 10-11 किलोमीटरवर बोध गया आहे. बोध गया हा गया जिल्ह्यामध्ये तालुका आहे आणि त्या बोध गया या ठिकाणी गौतम बुद्धांना 2500 वर्षापूर्वी ज्ञानप्राप्ती झाली होती. तर त्या ठिकाणी ते बोधिवृक्ष आहे आणि तिथे ते मंदिर आहे जे आता बांधलेलं आहे ते जे मंदिर आहे. तर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जर गया ते बोध गया ते पटना किंवा बोध गया असेल, गया म्हणजे बोध गया ते पटना असा लॉंग मार्च ते काढत असतील तर माझ्या पक्षाचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि माझ्या पक्षाचे लोक त्यामध्ये सामील होतील. त्यामुळं हा विषय आमचा अत्यंत जिवंत विषय आहे आणि अनेक वर्षांपासून ही आपली मागणी आहे, तर ती मागणी मान्य झालीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. सर, यावेळेस बुद्धगयामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती मानवणार आहे 12 तारखेला. संपूर्ण विश्वातून, पूर्ण इंडियामधून तिथे 20 लाखाच्या जवळपास जनसमुदाय येणार आहे. तर त्याची सरकारने काय योजना केलेली आहे आणि काय सपोर्ट करणार आहे तिथल्या बौद्ध बांधवांना आणि बरेचसे समाजातील लोक पण तिथे त्यावेळेस बुद्ध जयंती मनवायला येणार आहे. आपला सरकार काय करणार आहे? सरकार काय करणार आहे ते सरकार सांगेल. आता सरकार मोर्चाला अडवेल, सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घेईल. सरकार जर एवढे लोक त्या ठिकाणी येणार आहेत किंवा येतील त्यावेळेला माझा पक्ष त्यामध्ये सामील असेल आणि सरकारच्या वतीनं त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल. तोपर्यंत जर माझी प्रधानमंत्र्यांची भेट झाली, उद्या आणि परवा मी ते दिल्लीमध्ये आहे, त्यांना वेळ मागितलेली आहे, तर माझी भेट या आठवड्याभरामध्ये झाली तर त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि सरकारने जे एवढे बौद्ध बांधवांच्या भावना लक्षामध्ये घेऊन निर्णय घ्यावा सरकारने, अशी आमची मागणी आहे. आठवले साहेब, आपण म्हणाला की अॅट्रॉसिटीचा 1992 केसेस पेंडिंग आहे. ते गृह विभागाचं फेल्युअर नाही का? नाही, गृह खात्यात नाही, ते एवढ्या 35 वर्षामधल्या या सगळ्या विदर्भातल्या या केसेस आहेत, त्या सर्व विदर्भ डिव्हिजन मध्ये. म्हणजे जर ते त्याचा तपास करत नाही, त्याला शेवटपर्यंत नेते, हे ग्रह खात्याचा फेल्युअर नाही आहे. नाही का, माझ्या लक्षात गृह खात्यात 18 पेंडिंग केसेस आहेत ना, त्याला गृह खात्याचं. अच्छा, पेंडिंग केसेस जे आहेत, त्या पेंडिंग केसेस जे कोर्ट असतात, कोर्टामध्ये अनेक दिवस केसेस चालतात. अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबवर झालेल्या अत्याचारांच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालल्या पाहिजेत आणि 1-1.5 वर्षामध्ये, 2 वर्षाच्या आतमध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे. अशा 8,000 मधले त्यांनी मला आकडे दिले की ते 1,1100 काहीतरी केसेस पेंडिंग आहे आणि तेवढ्या केसेस अद्याप पेंडिंग आहे. त्या एवढ्या पेंडिंग राहणं योग्य नाही. आता कोर्टामध्ये आपण कोर्टाला काय बोलू शकत नाही. कोर्टाने लवकरात लवकर, आमची सूचना अशी आहे की लवकरात लवकर केसेसचे निकाल लागण्यासाठी काही नवीन पद्धती आणली पाहिजे आणि बऱ्याचशा वेळेला एक केस 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, 15 वर्ष चालते, कारण दोन्ही पार्ट्या एकत्र त्या कोर्टामध्ये आल्या नाहीत की कोर्ट पुन्हा पुन्हा तारखा देत असतं. त्यामुळं जर ती पार्टी दुसरी येतच नसेल तर कोर्टाने लवकर निकाल देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की वक्फ बोर्डाच्या संबंधामधला जो कायदा केलेला आहे तो कायदा गरीब मुसलमानांच्या फायद्यासाठी कायदा केलेला आहे.
आणि भारतीय जनता पार्टी मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही, त्यांचा मुस्लिम मोर्चा सुद्धा विंग त्यांची आहे. आणि मूळवर लोकांच्या हातामध्ये असणारी ती प्रॉपर्टी होती, त्याचा फायदा समाजाला होत नव्हता. म्हणून वक्फ बोर्डाचा जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा फायदा सर्व मुसलमानांना व्हावा यासाठी हे बिल आणलेलं आहे. हे बिल हे कुणाच्या विरोधामध्ये नाही. आणि शेवटी सुप्रीम कोर्टापेक्षा पार्लमेंट सुप्रीम आहे. पार्लमेंटला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि कायद्याप्रमाणे निकाल देण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला किंवा सगळ्या कोर्टाला आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटपेक्षा सुप्रीम होऊ नये. जरूर त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. कोर्टाने दिलेले निर्णय आम्ही अनेक मान्य केलेले आहेत, ते मान्य केले पाहिजेत. पण सरकारला बहुमताने कायदा करण्याचा अधिकार आहे. त्या संबंधामध्ये कोर्टाने आपलं वेगळं मत व्यक्त करू नये असं आपलं मत आहे. सुप्रीम कोर्टाने यावर जे काही निर्देशित केलं आहे सध्या तरी, आणि ते ऍडमिट करून घेतले आहे सगळ्या वक्फ बोर्डाच्या रिलेटेड केसेस, तर कोर्ट चुकीचं करतंय का मग यामध्ये? नाही, त्यांना एखादं केस जे आहे ते रीट पिटिशन किंवा एखादी केस करण्याचा अपील, आपली भूमिका त्यामध्ये करण्याचा, रीट पिटिशन करण्याचा अधिकार आहे. पण जर पार्लमेंटने कायदा पास केला असेल तर त्या कायद्यामध्ये आपलं मत व्यक्त करणं योग्य नाही. त्यामुळे इतर विषयावरती ठीक आहे, पण पार्लमेंटने जर बहुमताने कायदा केलेला आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये तशी तरतूद आहे आणि कॉन्स्टिट्यूशनच म्हटलेलं आहे की न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे, त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण पार्लमेंटने केलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून निकाल दिले पाहिजे अशी गाईडलाईन आपल्या कॉन्स्टिट्यूशनची आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने आपल्या भूमिकेपासून थोडी वेगळी भूमिका